रमा, आता ही पोरगी कुठं भटकत फिरणार? जिजाबाई, हिला तुमच्या घरीच घेऊन जावा. वय हिला तर घरी घेऊन गेलंच पाहिजे, कारण की भीमाच्या सांगण्यानं हे सिद्ध झालं नाहीये की ही पोरगी खरं बोलते का खोटी. हे बघा, फक्त एक कोपरा द्या, मी तिथेच पडून राहीन. घरातून पळालेल्या मुलीसाठी सासर सोडून दुसरं कोणतं ठिकाण असू शकतं का? पण मला हे मान्य नाही की ही पोरगी खरं बोलतेय. पण मी मान्य करते, कोणती बी पोरगी असं सगळ्यांसमोर स्वतः आपली आबरू नाही घालून घेणार. जोपर्यंत याचं खरं खोटं होत नाही तोपर्यंत ती आपल्याच घरात राहील. अरे वा जिजाबाई, असं तर तुला शंकर, छोटी, आतापर्यंत तर पुरंजनला घरात ठेवायला त्रास होत होता, परंतु या पोरीला आपल्या घरात ठेवायला खूप उतावळी झालीस तू. हो, कारण ती गोष्ट वेगळी होती आणि इथं एका मुलीच्या आबरूची आहे. अशा वेळेस हिला असं उघड्यावर नाही सोडू शकत. बरं आहे. बस, आधी काहीही करून तुला त्या भीमरावाच्या घरात शिरलं पाहिजे. आणि जिथून तू आली आहेस, तुला तर हे चांगल्याच प्रकारे माहिती आहे की पुरुषांना कशा पद्धतीने वश करायचं असतं ते. हा, जे संबंध आतापर्यंत नव्हते बनवले, आता तेही बनवायचे. म्हणजे रमाबाईला जर का सगळं माहिती झालं, जर खरं कळलं, कधी घरी येणार नाही ती. मग तू त्या घरात ठाण मांडून बस. या कामाचे पैसे मी तुला महिन्याच्या हिशोबाने देत राहील. जेवढे मागशील तेवढे दे. माझं काम झाल्यानंतर तू निघून जायचं. बरं हे सांगा की त्या घरात भीमच्या विरोधात सगळ्यात जास्त कोण आहे? भीमाची सावत्र आई जिजाबाई. माहित नाही मला मी हे सांगितलं पाहिजे की नाही, पण या घरात फक्त तुम्हीच आहात जे माझा त्रास नीट समजू शकता. संबंध बनवून हक्क न द्यायचं दुःख तुमचं आणि माझं एकसारखंच आहे. किती शोधू तुला? किमान एकदा बोलून तरी गेली असतीस. नको ते प्रश्न विचारत असतेस आणि जेव्हा गरजेचं होतं तेव्हा एकही प्रश्न न विचारता गेलीस. कुठे शोधू हेही कळत नाहीये रमा. कुठे गेलीयस तू? कॉलेजच्या इथे तर नाही, बागेमध्ये. भीम, बाबा, माझं डोकं चालत नाहीये. मी रमाला शोधू कुठे काहीच कळत नाहीये. परंतु भीमपुरा, तिथं गोमतीच्या समोर काही बोलायच्या अगोदरच तू इथे निघून आलास. सगळेजण तुला चुकीचा समजतील. नाही बाबा, त्या गोमती समोर स्वतःला खरं सिद्ध करून मी काय करणार आहे? मला आता रमा गरजेची आहे. ती जर भेटली तर तिच्या समोर मी खरं काय ते स्पष्ट करेन ना. मला फक्त एवढंच वाटतंय की रमाला हे समजावं की जेव्हा पती पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होतात, एका चिठ्ठीवर लिहिलेल्या काल्पनिक नावाला घेऊन सुद्धा हे लोक एक काल्पनिक माणूस उभा करू शकतात. पण त्यासाठी रमा भेटली तर पाहिजे ना बाबा. मिळेल ना रमा? भेटेल रे पोरा, नक्की भेटेल. जिजाबाई तर माझी साथ देईल. चाळीतले बाकी लोक पण माझ्यासोबत आहेत. आणि हा भीम खूपच सरळ माणूस आहे. ह्याला तर मी चुटकीमध्ये आपल्या जाळ्यात ओढेन. हे जेवण करून घ्या.
मी तुम्हाला एवढी आवडली, तुम्ही माझी काळजी घ्यायला लागलात. तुमची नाही, तुमच्या भुकेची काळजी आहे. या भुकेला मी लहानपणापासून अनुभवलाय, त्यामुळे हे दुःख माहिती आहे मला. काय काय करताय तुम्ही? हा हा दरवाजा नका बंद करू, दरवाजा उघडा. ऐका ना, मी जर छान दिसत असेल तर तुम्ही माझ्याशी लग्न करा ना माझ्याशी. दूर 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 व्हा माझ्यापासून, दूर राहा. माझं लग्न झालंय आणि आणि मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही जिथून आलाय तिथे निघून जा. हे बघा, जर तुम्ही प्रेमाने ऐकलं नाही तर आणखीन पद्धती माहिती आहेत मला. घेऊन जा तुमचं जेवण, मला नकोय. तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा, नाहीतर नका जेवू. माझं कर्तव्य होतं ते मी केलं. रमा, रमा, भीमभाऊंना ताटात जेवण घेऊन त्या गोमतीकडे जायची काय गरज होती? अर्थ तर साफ आहे. तो त्या पोरीला पहिल्यापासून ओळखतो. आता फसला तर काय करणार? मोठ्या मोठ्या बाता मारायची आगाऊ सवय आहे भीमाला. आता खरं मोरं आलं तर लाज वाटत असेल त्याला. पण त्यांच्याकडे बघून असं नाही वाटलं कधी. पण ते असं करतील मला विश्वास नाही होत आई. दिसण्या आणि असल्यामध्ये अंतर असतं लक्ष्मी. सगळे तशी नसतात. आणि आपला भीम तर मुळीच तसा नाहीये. नक्की काहीतरी गैरसमज झालाय. आणि जिजाबाई, भीम काय विचार करून जेवण घ्यायला आला होता? लक्ष्मीबाई, तुम्हा दोघींना ही बाब कधीच नाही समजणार, म्हणून ह्याच्यावर जास्त विचार करू नका. हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे, नाही विचार करणार आम्ही. पण तुम्ही समजून घ्या, रमा आता परत येणार नाही. रमा, कुठे गेलीयस तू? कुठे गेलीयस रमा? कशा परिस्थितीत असशील तू? जाण्याआधी तू एकदाही का विचार नाही केलास की तुझ्याशिवाय जगणं मला माझ्यासाठी किती अवघड असेल? बाबा, रमा रमा कुठेच नाही सापडत. भीमपोरा, रमाला आपण शोधू रे. सापडेल ती. तू चिंता नको करूस. मी कोणत्या बी परिस्थितीत राहीन,
पण ह्यांच्यापाशी नाही जाणार. मी बी तुमच्यासारखाच त्यांच्यावर लय विश्वास ठेवला होता, पण त्यांनी विश्वासघात केला. मला हे विश्वासच बसत नाही की भीम असा करेन. आम्ही भीमशी बोलू आणि जोपर्यंत तुला विश्वास बसत नाही की भीम निर्दोष आहे तोपर्यंत आम्ही त्याला नाही सांगणार की तू इथे आमच्या सोबत राहत आहेस. तोपर्यंत तू इकडे आरामात राहा. मी जेवण घेऊन येते. नाही नाही, मी नाही जेवण करणार. का? कारण माहित नाही ना ते जेवले असतील का नाही ते. तिथे ती उपाशी असेल. मी हे जेवण तिच्याशिवाय नाही जेवू शकणार. तुम्ही हे जेवण मला बांधून द्या ना. मी घरी जाऊन तिच्या सोबत जेवेन. रडू नकोस. आराम कर. जरा बाहेर या. रमाला असं वाटतंय की तिच्या नवऱ्याने तिचा विश्वासघात केलाय आणि तिला असं पण वाटतंय की ती घरी नाही परतलीये म्हणून तिच्या नवऱ्याने जेवण केलं नसेल. किती भोळी आहे. तुम्ही एक काम करा. उद्या निरोप पाठवून भीमला इकडे बोलवून आणा आणि या दोघांमध्ये जे काही गैरसमज आहे ते सगळं नीट करा. मला पण तेच वाटतंय. हेच योग्य असेल. अरे तुम्ही इथे कुठे होता तुम्ही रात्रभर? रमा, बरं चला घरात चला. तुम्हाला काय करायचं? मी रात्रभर कुठे होतो? माझी काळजी वगैरे करू नका. तुम्ही जा आतमध्ये. भीम, आता इतका पण निर्दयी नको होऊस. जोपर्यंत गोष्ट लपल्या होत्या तोपर्यंत ठीक होतं. समोर आलं तर अडचण होते. एकतर असं काही नाहीये काका. आणि महत्वाचं म्हणजे आमची वैयक्तिक बाब आहे. तुम्ही मध्ये नका बोलू. हेच तुला आम्ही समजवतो की तू आपलं काम कर, तर तुला काय ऐकायला येत नाही. हं? आमच्या चाळीतल्या प्रत्येक कुटुंबाच्या खाजगी गोष्टीत निर्णय घेतोस तू घुसून. तेव्हा कळत नाही दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये लुडबुड करणं बरोबर नाहीये. हे? आता काय गप्पा बसलास? जर लोकांना एवढं ज्ञान वाटत फिरतूस तर या लोकांनी पण ज्ञान दे. अरे हे दुकान रमाचं आहे ना? मग आजपासून हे दुकान मी चालवणार. काय? तुम्ही बाजूला सरका तिथून. काय झालं? हे दुकान रमाचं आहे. रमाशिवाय तिथे कोणीही बसणार नाही. तुम्ही बाजूला सरका. अरे भीम, बघ जर दुकान उघडले ना तर कोणी ना कोणी बसेलच ना. कोणी नाही बसणार इथे. फक्त रमा बसणार. जोपर्यंत रमा येत नाही तोपर्यंत दुकान बंद राहील. तुम्ही बाजूला व्हा इथून. ऐका ना, तसं एवढ्या रागात तुम्हाला पहिल्यांदा बघितलं. खूप छान दिसता तुम्ही तुम्हाला रागात. लक्षात येतंय तुम्ही काय बोलताय ते? काका, काय झालं? आम्ही समजे पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर तिथे पण कप्तान साहेबांचं म्हणणं आहे की त्यांना याबद्दल काहीच माहिती नाहीये. भीम, कोणी एक पोरगा आलं होतं. म्हणत होता किर्लोस्कर गुरुजींनी तुला आपल्या घरी बोलवलंय. खा खा, जेवढे लाडू खायचे तेवढे खा, पोट भरून खा. घ्या घ्या खा. परंतु मालिक, कुठल्या खुशीमध्ये तुम्ही लाडू देताय आम्हाला? सांगतो तुम्हाला. अरे रामजी, या 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 या. पुरंजन तुम्ही पण या.
या या लाडू खा. मग तुम्हालाही सांगतो की कोणत्या आनंदात लाडू वाटतोय. मी सांगू का मॅनेजर साहेब की तुम्ही कुठल्या कारणाने लाडू वाटताय? झालंय काय की माझी सून घर सोडून निघून गेली आणि म्हणूनच यांना खूप आनंद झालाय. आणि माझ्या घरात काहीही वाईट झालं तर यांना खूपच आनंद होतो. म्हणूनच हे जेव्हा पण लाडू वाटतील तर समजून जा की माझ्या घरात काही वाईट झालेलं आहे किंवा वाईट होणार आहे ना मॅनेजर साहेब? अरे बाबा, खरं तर आज रेशम सेठ म्हणजेच माझ्या काकांच्या विवाहाला 30 वर्ष पूर्ण झाले. तर विचार केला की तुम्हा लोकांचंही तोंड गोड करू. तो काळच वेगळा होता जेव्हा पती पत्नी 30-30 वर्षांपर्यंत एकमेकांच्या सोबत राहायचे. आणि आजचा काळ राम 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 2-3 वर्षाच्या अगोदरच पती कोणा एकीकडे जातो आणि पत्नी कोणा दुसरीकडे पळून जाते. ऐका, मागच्या महिन्यात जेवढं काम व्हायला हवं होतं तेवढं काम झालेलं नाहीये. तुम्हा सगळ्यांच्या सुस्तपणामुळे कारखान्याचा व्यापार कमी झालेला आहे. याकरता मी निर्णय घेतलेला आहे की आजपासून इथे दिवस रात्र काम असेल. जो काही आराम करायचा असेल इथेच कारखान्यात करावा लागेल. कोणाला काही अडचण? आम्हाला कसला त्रास असणार मालिक? रामजी, काही अडचण? मला काही अडचण नाही. जोपर्यंत जीव हाय तोपर्यंत काम करणार. खूप छान, खूप छान. चला कामाला लागा. गुरुजी, गुरुजी, अरे भीम, गुरुजी, तुम्ही बोलवलंत मला? हां, ये आतमध्ये बस. नाही नाही, काय झालं गुरुजी? भीम, हां. असं ऐकलंय की रमा घर सोडून गेलेली आहे. असं ऐकलंय की रमा घर सोडून गेलेली आहे. हो गुरुजी. पण का? मी तिला समजावू शकलो नाही आणि तिला समजलंही नाही ह्यामुळे. तर मग आम्हाला समजवा ना भीमराव. ऐकलं तर आम्ही पण आहे की कोणी गोमती आहे तुमच्या आयुष्यात. आणि जेव्हा दुसरी बाई असते तेव्हा पत्नी कसं सहन करू शकते? अशी कुठलीच गोमती नाहीये माझ्या आयुष्यात. आणि मला माहित नाहीये जी आलीये गोमती ती कोण आहे. ही नक्की त्या नरोत्तम जोशीची काही ना काहीतरी चाल आहे गुरुजी. तर काय ती चिठ्ठी सुद्धा नरोत्तम जोशीने पाठवली होती? नाही. ही ती चिठ्ठी आहे गुरुजी. आणि ह्याच चिठ्ठीने सगळा खेळ सुरू झालाय. परंतु भीम, यातील अक्षरे तर तुझी आहेत. तेच तर गुरुजी. रमाला हे सुद्धा कळलं नाही की हे माझं हँडरायटिंग आहे. बस शेवटी लिहिलेलं गोमती नाव समजलं. आणि गुरुजी, हे सगळं मी केलंय, जाणून बुजून केलंय, ह्यासाठी की मला माहिती होतं की गोमतीची चिठ्ठी बघून रमा परेशान होऊन जाईल. आणि जेव्हा ती जास्त परेशान होईल तेव्हा मी तिला सांगणार होतो की रमा, जर तू शिक्षित असतीस तर तू ह्या चिठ्ठीला वाचू शकली असतीस. आणि चिठ्ठी जर वाचली असतीस तर हे सगळं झालंच नसतं. आपल्या दोघांमध्ये कुठले गैरसमज झालेच नसते रमा. पण नाही, माहित नाही गुरुजी, खरंच ही गोमती मध्येच कुठून आली आणि रमाला सुद्धा हे सगळं खरं वाटायला लागलंय. रमाला खूप शोधलं गुरुजी, परंतु ती कुठेच नाही सापडते.
पोलीस पण काहीच नाही सांगू शकत आहे रमाच्या बाबतीत. मला माझी रमा मिळेल ना गुरुजी? रमा आणि भीम कधीच वेगळे नाही होऊ शकत.